नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पृथ्वीच्या नकाशाकडे पाहणार आहोत, पण एका अगदी वेगळ्या नजरेने. आपल्यासाठी नकाशा म्हणजे काय? तर देशांच्या सीमा, शहरं, समुद्र सगळं कसं स्थिर. पण आज आपण जे पाहणार आहोत त्यानुसार हा नकाशा म्हणजे एका महानाटकाचा फक्त एक क्षण आहे. एक असं नाटक जिथे खंड एकमेकांपासून दूर जातायत, एकमेकांना धडकत आहेत. आणि पूर्णपणे नवीन भूभाग तयार करत आहेत. हो, आणि हे नाटक काही आजचं नाहीये, हे कोट्यावधी वर्षांपासून सुरू आहे. आज आपण याच नाटकाची म्हणजे संहिताच उलगडणार आहोत. आपण अल्फ्रेड वेगनर नावाच्या एका शास्त्रज्ञाच्या कल्पनेपासून सुरुवात करूया. एक अशी कल्पना जिने सुरुवातीला जगाला वेड्यात काढलं होतं. अच्छा. आणि तिथून आपण पोहोचू भूपट्ट विवर्तनिकी म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स नावाच्या आधुनिक सिद्धांतापर्यंत, जो आज भूविज्ञानाचा आधारस्तंभ मानला जातो. हा प्रवास आहे विज्ञानाचा, कल्पनाशक्तीचा आणि पृथ्वीच्या आत दडलेल्या एका महाकाय इंजिनचा. चला तर मग या कल्पनेच्या मुळाशी जाऊया. ही गोष्ट सुरू झाली एका साध्या निरीक्षणाने. म्हणजे शाळेत नकाशा पाहताना कदाचित आपल्यापैकी अनेकांना हे जाणवलं असेल. अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजू, हो, दक्षिण अमेरिकेचा पूर्वेकडचा किनारा आणि आफ्रिकेच्या पश्चिमेकडचा किनारा, ते एकमेकांमध्ये अगदी ती पझलचे तुकडे नसतात का, तसे बसतात. अगदी. जिग्सॉफेट हाच शब्द वापरला जातो. अच्छा, जिग्सॉफेट. हो, आणि ही गोष्ट फक्त आपल्यालाच नाही, तर जवळपास 400 वर्षांपूर्वी 1596 मध्ये अब्राहम ओर्टेलियस या डच नकाशाकाराच्याही लक्षात आली होती. 1596 म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी. हो, पण यावर एक धाडसी सिद्धांत मांडण्याचं श्रेय जातं 1912 मध्ये अल्फ्रेड वेगनर या जर्मन हवामानशास्त्रज्ञाला. वेगनर यांनी फक्त हे तुकडं जुळतात असं नाही सांगितलं. त्यांनी दावा केला की एकेकाळी हे सर्व तुकडे खरंच एकत्र जोडलेले होते. आणि या एकत्र जोडलेल्या महाखंडाला त्यांनी काहीतरी नावही दिलं होतं, बरोबर? हो, दिलं होतं. त्यांनी त्या महाखंडाला पॅन्जिया असं नाव दिलं. पृथ्वी. आणि ह्या पॅन्जियाभोवती जो एकच महासागर होता. एकच महासागर. हो, एकच विशाल महासागर, त्याला त्यांनी पॅन्थलासा म्हटलं, म्हणजे सर्वत्र पाणी. वेगनर यांच्या मते साधारणपणे 200 दशलक्ष वर्षांपूर्वी हा पॅन्जिया तुटायला लागला. अच्छा. त्याचे आधी 2 मोठे तुकडे झाले, उत्तरेकडचा लॉरेशिया आणि दक्षिणेकडचा गोंडवानालँड. आणि मग हे तुकडे फुटून आजचे 7 खंड तयार झाले. आणि ते आजही एकमेकांपासून दूर सरकत आहेत. ही कल्पनाच अविश्वसनीय वाटते. पण केवळ किनाऱ्यांचे आकार जुळतात यावर शास्त्रज्ञ थोडेच विश्वास ठेवणार. वेगनर यांच्याकडे काही ठोस पुरावे होते का? नक्कीच, आणि त्यांचे पुरावे खूपच जबरदस्त होते. पहिला पुरावा होता खडकांचा. खडक कसे? म्हणजे बघा, आज आपल्याकडे रेडिओमेट्रिक डेटिंग नावाचं तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे खडकांचं अचूक वय कळतं. बरोबर. या तंत्रज्ञानाने हे सिद्ध झालं की ब्राझीलच्या किनाऱ्यावर सापडणारे जे खडक आहेत, जे सुमारे 2000 दशलक्ष वर्ष जुने आहेत. हां, तेच खडक आणि तशीच रचना पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर सापडते. म्हणजे वय आणि रचना दोन्ही सारखी. वा, म्हणजे फक्त आकारच नाही, तर त्यांचं भूवैज्ञानिक DNA सुद्धा जुळत होतं. अगदी तसंच. जणू काही एकाच कापडाचे 2 तुकडे केले असावेत. हे खरंच जबरदस्त आहे. पण एका पुराव्यावर ते थांबले नसतील. अजिबात नाही. दुसरा पुरावा तर तो भारतासाठी खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे टिलाइट. टिलाइट हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. टिलाइट हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे, जो हिमनद्यांच्या खाली तयार होतो. अच्छा, बर्फाखाली. हो. गंमत म्हणजे उष्णकटिबंधात असलेल्या भारतात गोंडवाना प्रणालीमध्ये टिलाइटचे साठे आढळतात. एक मिनिट, भारतात म्हणजे आजच्या उष्ण प्रदेशात? तिथे हिमनद्या कशा? हाच तर प्रश्न आहे. आणि एवढंच नाही, असेच साठे आफ्रिका, दक्षिण अमेरिका, मादागास्कर, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियातही सापडतात. म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी एकेकाळी हिमनद्या होत्या. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा हे सर्व भूभाग एकत्र जोडलेले होते. आणि कुठे? तर दक्षिण ध्रुवाजवळ, जिथे प्रचंड बर्फाचं साम्राज्य होतं. म्हणजे भारताने तिथून आपला प्रवास सुरू केला. कमाल आहे. तिसरा पुरावा तर याहूनही रंजक आहे. तो पैशांशी म्हणजे सोन्याशी संबंधित आहे. सोनं? खंडांच्या सरकण्याचा आणि सोन्याचा काय संबंध? आहे. आफ्रिकेत घाना नावाचा देश आहे ना? हो. तर घानाच्या किनाऱ्यावर सोन्याचे मोठे साठे आहेत. प्लेसर निक्षेप म्हणतात त्याला. पण गंमत म्हणजे घानामध्ये सोन्याचा मूळ स्रोत असलेले खडकच सापडत नाहीत. मग ते सोनं आलं कुठून? ते मूळ खडक कुठे सापडतात माहीत आहे? ब्राझीलमध्ये. थांबा,
म्हणजे घाणाची सोन्याची संपत्ती प्रत्यक्षात ब्राझीलमधनं आली आहे. तसं म्हणायला हरकत नाही. जेव्हा हे दोन खंड एकत्र होते तेव्हा ब्राझीलच्या पठारावरून वाहणाऱ्या नद्यांनी सोनं वाहून आणलं आणि ते आजच्या घाणाच्या प्रदेशात जमा केलं. भूवैज्ञानिक इतिहासातलं सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफर. बरोबर. आणि शेवटचा पण सर्वात महत्वाचा पुरावा होता जीवाश्मांचा. अर्थात प्राण्यांचे अवशेष. हो, मिसोसॉरस नावाचा एक लहान सरपटणारा प्राणी होता. तो फक्त उथळ आणि खाऱ्या पाण्यातच जगू शकत होता. ठीक आहे. त्याचे जीवाश्म फक्त 2च ठिकाणी सापडतात. एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा केप प्रांत आणि दुसरं म्हणजे ब्राझील. आणि आज या 2 ठिकाणांमध्ये 4800 किलोमीटरचा अथांग अटलांटिक महासागर आहे. तो छोटासा प्राणी एवढा मोठा समुद्र पोहून पार करणं शक्यच नाही. अगदी बरोबर. याचा एकच अर्थ निघतो, एकेकाळी हे दोन्ही प्रदेश जोडलेले होते आणि मिसोसॉरस त्यांच्यामधील तलावांमध्ये आरामात राहत होता. इतके सगळे भक्कम पुरावे, जिग्सॉ फिट, एकसारखे खडक, थंड प्रदेशाचे पुरावे, सोनं आणि जीवाश्म. असं वाटतं की वेगनर यांनी केस जिंकलीच पाहिजे होती, पण तसं झालं नाही. तत्कालीन शास्त्रज्ञांनी त्यांचा सिद्धांत लगेच का नाही स्वीकारला? कुठे अडत होतं? सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न होता का आणि कसं. म्हणजे खंड सरकत आहेत हे तुम्ही पुराव्यांनी दाखवत आहात, ठीक आहे, पण एवढी प्रचंड भूभाग सरकवण्यासाठी लागणारी अफाट शक्ती ती येते कुठून? फोर्स फॉर ड्रिफ्टिंग. इथेच वेगनर कमी पडले. त्यांनी काहीतरी कारण दिलं असेलच ना? हो, त्यांनी 2 शक्तींचा उल्लेख केला. एक होती पोलर फ्लिंग फोर्स, म्हणजे पृथ्वीच्या फिरण्यामुळे निर्माण होणारी शक्ती. आणि दुसरी टायडल फोर्स, म्हणजे चंद्र-सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे येणारी भरती ओहोटीची शक्ती. पण ही कारणं पुरेशी नव्हती. अजिबात नाही. शास्त्रज्ञांनी लगेच हिशोब करून दाखवून दिलं की या शक्ती इतक्या कमकुवत आहेत की त्या खंडांना इंचभरही सरकवू शकत नाहीत. अच्छा. त्यामुळे वेगनर यांची कल्पना पुरावे आहेत पण कारण नाही अशा स्थितीत अडकली आणि अनेक दशके दुर्लक्षित राहिली. म्हणजे एका शानदार कथेचा शेवट दुर्दैवी झाला. मग हे कोडं सुटलं कसं? ती महाकाय शक्ती कोणती आहे याचा शोध लागला का? हो, पण त्यासाठी आपल्याला 1930च्या दशकात जावं लागेल. आर्थर होम्स नावाच्या एका शास्त्रज्ञाने एक क्रांतिकारी कल्पना मांडली. त्याने सांगितलं की या शक्तीचा स्रोत पृथ्वीच्या पृष्ठभागावर नाहीये, तर तिच्या आत, प्रावरणात म्हणजे मॅन्टलमध्ये दडलेला आहे. पृथ्वीच्या आत? हो, त्याने संवहन प्रवाह सिद्धांताची म्हणजे कन्व्हेक्शनल करंट थिअरीची कल्पना मांडली. संवहन प्रवाह हे म्हणजे जसं आपण पातेल्यात पाणी गरम करतो तसं काहीसं का? अगदी तसंच. परफेक्ट उदाहरण आहे. पृथ्वीच्या गाभ्यात प्रचंड उष्णता आहे. ही उष्णता प्रावरणातील खडकांना तापवते. आणि तापलेला पदार्थ वर येतो? बरोबर. तो हलका होऊन वर येतो, पृथ्वीच्या कवचाखाली पसरतो, थंड झाल्यावर जड होऊन पुन्हा खाली जातो. हे चक्र अविरतपणे सुरू असतं. होम्स म्हणाले की हेच संवहन प्रवाह त्या कन्व्हेयर बेल्टसारखं काम करतात, ज्यावर बसून हे खंड प्रवास करत आहेत. वा. म्हणजे वॅगनर यांनी काय घडतं हे सांगितलं आणि होम्स यांनी ते कसं घडतं याचं इंजिन शोधून काढलं. पण या कल्पनेला सिद्ध करण्यासाठी समुद्राच्या आत डोकावून पाहावं लागणार होतं आणि ती संधी दुसऱ्या महायुद्धानंतर मिळाली. बरोबर. दुसऱ्या महायुद्धानंतर पाणबुड्यांसाठी समुद्राच्या तळाचे नकाशे बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं. आणि तेव्हा शास्त्रज्ञांना जे दिसलं त्याने ते थक्क झाले. त्यांना कळालं की समुद्रतळ हा सपाट आणि चिखलाने भरलेला नाहीये. मग तिथे काय होतं? तिथे तर जमिनीपेक्षाही उंच पर्वतरांगा आहेत. मध्य महासागरीय पर्वतरांगा असं म्हणतात त्याला. आणि त्याचबरोबर जगातल्या सगळ्यात खोल गर्तासुद्धा आहेत. आणि तिथे ज्वालामुखी होते? हो, या पर्वतरांगांच्या मधोमध ज्वालामुखींचे सतत उद्रेक होत होते. आणि ह्याच निरीक्षणातनं समुद्रतळ विस्तार ही संकल्पना पुढे आली असावी. अगदी अचूक. 1961 मध्ये हॅरी हेस यांनी ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते या मध्य महासागरीय पर्वतरांगांमधून पृथ्वीच्या पोटातला तप्त लावा सतत बाहेर येतो. तो थंड होऊन समुद्राच्या नव्या कवचाची निर्मिती करतो आणि जुन्या कवचाला दोन्ही बाजूंना ढकलतो. म्हणजे समुद्राचा तळ एका विशाल कन्व्हेयर बेल्टप्रमाणे पसरतो. पण एक मिनिट, जर समुद्रतळ सतत पसरत असेल तर मग पृथ्वीचा आकार फुग्यासारखा मोठा का होत नाही? हा पसरलेला भाग जातो कुठे? खूप चांगला प्रश्न आहे. हा पसरलेला भाग पुढे जाऊन महासागराच्या खोल गर्तांमध्ये म्हणजे ट्रेंचेसमध्ये खाली जातो आणि पुन्हा प्रावरणात वितळून जातो. अच्छा.
म्हणजे एका बाजूला निर्मिती आणि दुसऱ्या बाजूला विनाश. हो, एक परिपूर्ण पुनर्वापराचा नैसर्गिक कारखाना आहे हा. आणि याचा काही पुरावा? आहे ना, पर्वतरांगेजवळचे खडक अगदी नवीन म्हणजे नुकतेच तयार झालेले, तर दूरचे खडक जुने असल्याचं आढळलं. समुद्रात कुठेही 200 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने खडक सापडत नाहीत. कारण ते तोपर्यंत रिसायकल झालेले असतात. बरोबर. आता चित्र स्पष्ट होतंय. म्हणजे वेगनर यांची मूळ कल्पना थोडी चुकीची होती. खंड स्वतः समुद्रातून प्रवास करत नाहीत. नाही, तर समुद्र तळच एका महाकाय कन्व्हेअर बेल्ट सारखा आहे आणि खंड त्यावर बसलेले निष्क्रिय प्रवासी आहेत. मी बरोबर समजतेय का? अगदी अचूक शब्दात या क्रांतीचं सार सांगितलं आहे. आणि याच एकत्रित विचारातून 1967 मध्ये मॅकेन्झी आणि पार्कर यांनी भूपट्ट विवर्तनिकी म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स हा व्यापक सिद्धांत मांडला. अच्छा, हा आहे तो मुख्य सिद्धांत. हो, या सिद्धांतानुसार पृथ्वीचं बाहेरचं कठीण कवच, ज्याला शिलावरण म्हणतात, ते एकसंध नाहीये. ते 7 प्रमुख आणि अनेक लहान भूपट्टांमध्ये विभागलेलं आहे. आणि हे भूपट्ट खाली असलेल्या अर्धद्रव ॲस्थेनोस्फिअरवर तरंगत आहेत. आणि आर्थर होम्स यांनी सांगितलेल्या संवहन प्रवाहामुळेच ते सतत हलत आहेत. अगदी बरोबर. आणि या सगळ्या मोठ्या चित्रामध्ये आपल्या भारतीय उपखंडाचा प्रवास कसा बसतो? कारण त्याचा प्रवास खूप नाट्यमय असल्याचं म्हटलं जातं. भारतीय भूपट्टाचा प्रवास भूविज्ञानातील सर्वात रोमांचक कथांपैकी एक आहे. सुमारे 200 दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा पॅन्जिया तुटायला लागला, तेव्हा भारत कुठे होता माहीत आहे? कुठे? तो दक्षिण ध्रुवाजवळ होता, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियाला लागून. तिथून त्याने एकट्याने उत्तरेकडे प्रवास सुरू केला, एका मोठ्या बेटासारखा. म्हणजे भारतीय उपखंडाने एकट्याने प्रवास केला आणि तो खूप वेगाने प्रवास करत होता असंही म्हणतात. हो, भूवैज्ञानिकदृष्ट्या तो एक रेसिंग कार होता. इतर भूपट्टांच्या तुलनेत त्याचा वेग प्रचंड होता. आणि या प्रवासातच सुमारे 60 दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा भारत विषुववृत्ताजवळ आला, तेव्हा त्याच्या वाटेत एक मोठा ज्वालामुखीचा हॉटस्पॉट लागला. आणि त्यातून प्रचंड प्रमाणात लावारस बाहेर पाडून आजच्या महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. आणि मग आला तो अंतिम क्षण, युरेशियन भूपट्टाशी टक्कर. हो, सुमारे 40 ते 50 दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय भूपट युरेशियन भूपट्टाला धडकला. हा अपघात इतका प्रचंड होता की दोन्ही भूभागांच्या मध्ये असलेला टेथिस नावाचा समुद्र पूर्णपणे नाहीसा झाला. तेथीच समुद्र. हो, आणि त्या समुद्राच्या तळाशी असलेला जो गाळ आणि खडक होता, तो या टक्करीमुळे, प्रचंड दाबामुळे दुमडला गेला, वर उचलला गेला आणि त्यातून जगातील सर्वात उंच पर्वतरांग म्हणजेच हिमालयाची निर्मिती झाली. हिमालय म्हणजे त्या महाकाय अपघाताचा क्रम्पल झोन आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आणि ही प्रक्रिया अजून थांबलेली नाहीये, बरोबर? आपण बोलत असतानाही हिमालय उंच होतोय. हो, किती? आपल्या नखांच्या वाढी इतका की त्यापेक्षा जास्त? साधारणपणे आपल्या नखांच्या वाढीच्या वेगानेच, म्हणजे वर्षाला काही सेंटीमीटर. भारतीय भूपट आजही युरेशियन भूपट्टाला उत्तरेकडे ढकलत आहेत. त्यामुळेच या प्रदेशात भूकंप होतात आणि हिमालयाची उंची वाढत राहते. ही एक जिवंत आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. तर आज आपण पाहिलं की पृथ्वीचा नकाशा हा फक्त भूगोलाचा नाहीये, तर तो इतिहास आणि भौतिकशास्त्राचाही विषय आहे. एका साध्या जिग्सॉ पझलच्या कल्पनेपासून सुरू झालेला हा प्रवास, नाकारलेल्या सिद्धांतामधून जात, समुद्राच्या तळाशी दडलेली रहस्य उलगडत, भूपट्ट विवर्तनिकीसारख्या एका भव्य सिद्धांतापर्यंत कसा पोहोचला, हे आपण अनुभवलं. आणि या सगळ्यातून एक विचार नक्कीच मनात येतो. कोणता? भारतीय भूपट्टाचा प्रवास अजून संपलेला नाहीये. तो आजही युरेशियन भूपट्टाला रेटत आहे. आजपासून 50 दशलक्ष वर्षानंतर या अविरत प्रक्रियेमुळे आशिया खंडाचा आणि पर्यायाने संपूर्ण जगाचा नकाशा कसा दिसेल? हां, कदाचित आफ्रिका युरोपला जाऊन धडकेल आणि भूमध्य समुद्र नाहीसा होईल. भविष्यात कोणते नवीन महाखंड तयार होतील आणि कोणते महासागर बंद होतील, याचा विचार करणे खूप रंजक आहे.